काँग्रेसच्या नेत्या जयश्री थोरात यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी. पाहूयात. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी हिवरगाव पावसा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे. चाकण, जुन्नर आणि हिवरगाव पावसा आणि त्याचबरोबर समृद्धीचा गोंदे टोलनाका या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी पुणे नाशिक रेल्वे साठी जमीन जी आहे ती भूसंपादित करण्यात आलेली होती. त्यावेळी जी जमीन भूसंपादित केली त्यावेळी निधी देखील देण्यात आलेला होता आणि त्यानंतर मात्र हा रेल्वे मार्ग बदलण्यात आलेला आहे. आता जे नागरिक आहे संगमनेर आणि पुणे परिसरातील किंवा नाशिक नारायणगाव परिसरातील ते आक्रमक झालेले आहेत आणि ठिकठिकाणी आज रास्ता रोको करण्यात येतो आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस नेते जयश्रीताई थोरात आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय सांगाल ताई, आज जे नागरिक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत. रेल्वे मार्ग जो आहे तो पुणे नाशिक या मार्गेच व्हावा अशी मागणी जी आहे ती केली जाते आहे. काय सांगाल? काय आहे की पुणे, नाशिक आणि मुंबई हा गोल्डन ट्रायंगल आहे. इथे खूप सारे म्हणजे सगळे व्यवसाय किंवा पूर्ण देशाला जोडणारी हे ट्रॅक्स आहेत. आता असं असताना पुण्याला आणि नाशिकला जोडणारी जी रेल्वे आहे, जो सरळ मार्ग आहे तो चेंज करून दुसरीकडे नेला जातोय. हे आमच्या कोणाच्याच लक्षात येत नाही की का बरं. म्हणजे जेव्हा सगळे सर्वेज कंप्लीट होतात, जेव्हा निधी अलॉट होऊन जातोय, जेव्हा सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं पण आपल्याला सांगण्यात आलं होतं की 20% सेंट्रल गव्हर्नमेंट, 20% राज्य सरकारचा आणि 60% हा लोनच्या माध्यमातून असा पूर्ण निधी ह्याच्यासाठी पूर्ण मॅनेजमेंट होते. आणि महाविकास आघाडीच्या काळामध्ये पूर्ण सगळ्या लँडसुद्धा अक्रूव्ह झालेल्या होत्या, शेतकऱ्यांना त्यांचे पैसे भेटले होते. असं असताना अचानक हा मार्ग चेंज होऊन दुसरीकडे जातो. ह्याच्या मागे